हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MK ट्रिपल एस सीसॉ स्पर्धा यूट्यूब चॅनल. तर पाहूयात आजच्या हिंदू पेपरमध्ये काय काय होतं. सर्वात पहिले काय होतं, अपोजिशन हॅज डिफाईन्ड द टेम्पर ऑफ डेमोक्रेसी, सेट मोदीजी. बरोबर. तर सर्वात पहिली काय न्यूज होती ही, की मोशन ऑफ थँक्स जे होतं, मोशन ऑफ थँक्स जे प्रेसिडेंटनी मांडलं होतं, त्याच्या रिस्पॉन्समध्ये मोदीजी ॲज अ प्राईम मिनिस्टर म्हणून स्पीच देणार होते. मग ह्याच्यामध्ये आपल्याला एक्झामसाठी काय इम्पॉर्टंट आहे, जसं आपण मागच्या वेळेस म्हणलं तसं मोशन ऑफ थँक्स ते झालं. त्यानंतर बजेटची जी कंप्लीट प्रोसेस झाली, मग ते बजेट मांडण्यापासून ते पास होण्यापर्यंतची सगळी प्रोसेस झाली. त्याच्यानंतर त्याच्यामधल्या काही काही गोष्टी झाल्या पॉलिटिकली, त्या सर्व आपल्याला एक्झामसाठी इम्पॉर्टंट होतात. पुढची गोष्ट होती, सेंटर सायन्स ट्राय पार्टी पॅक्ट टू क्रिएट नागा अथॉरिटी. तर इथं काय केलेलं आहे, की नागालँड बरोबर जे आहे ना, तिथं फ्रंटियर नागालँड टेरिटोरियल अथॉरिटी हे साईन केलं होतं. त्याच्यामध्ये कोण कोण होतं, ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन, नागालँड गव्हर्नमेंट आणि युनियन होम मिनिस्ट्री. बरोबर. मग याच्यामध्ये आपल्याला एक्झामसाठी काय इम्पॉर्टंट पडतं, की याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे आपली इंटरस्टेट काउन्सिल म्हणून. आता ही आपल्याला इम्पॉर्टंट पडते, की हे ज्या अशा साईन वगैरे होतात, पॅक्ट वगैरे. मग त्याच पद्धतीची इंटरस्टेट काउन्सिल काय आहे? मग ती कॉन्स्टिट्यूशनल आहे, लीगल आहे, कोणत्या कमिशनच्या आधारे तयार झाली होती, त्याचे मेंबर्स, त्याच्या चेअरमन झाल्या, मग कोण कॉन्स्टिट्यूट करतं, त्याचा टाइम पिरियड, या गोष्टी झाल्या. मग ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये झोनल काउन्सिल म्हणून असतं. मग हे काय असतं, मग त्याच्यामध्ये देशाचे जे 5 पार्ट्स पाडले जातात, झोन्स पाडले जातात. मग त्याच्यामध्ये कोणतं आहे, मग जे नॉर्थ ईस्ट स्टेट्स आहेत ते कोणत्या झोनमध्ये येतात, मग ते झोनल काउन्सिलच्या अंडर येतात, त्याच्यासाठी वेगळी काउन्सिल केली जाते, मग त्यांचे मेंबर्स, चेअरमन्स हे आपल्याला माहित पाहिजे. पुढची न्यूज काय, द फेडिंग ऑफ इंडियाज एन्व्हायरमेंटल ज्युरिस्प्रुडन्स. बरोबर. मग त्यांचं काय म्हणणं आहे रायटरचं, की आपण जे डेव्हलपमेंट करत चाललोय ना, आपण ब्लाइंडली डेव्हलपमेंट करत चाललोय, ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा एन्व्हायरमेंटचा विचार करून या पद्धतीची आपण डेव्हलपमेंट करत नाहीये. रायटरचं म्हणणं आहे, की याच्यामध्ये एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जे आहे, त्याच्यामध्ये रिसेंटली काही चेंजेस केले होते. मग हे आपल्याला एक्झामसाठी इम्पोर्टंट होतं, की एन्व्हायर्नमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आहे काय? त्याची प्रोसेस काय? डेव्हलपमेंट वगैरे प्रोजेक्ट्स वगैरे असतात. त्याच्यामध्ये ती कशी यूज केले जातं? रिसेंटमध्ये काय-काय चेंजेस केले गेलेले आहेत? ते कोणाच्या अंडर येतात? त्याचबरोबर त्यांनी काही अजून सांगितले, की जसं की आर्टिकल सांगितले, की आर्टिकल 21 मध्ये क्लीन अँड हेल्दी एन्व्हायर्नमेंटचा अधिकार दिला आहे. मग आर्टिकल 48 काय आहे? त्याचबरोबर आर्टिकल 14 काय आहे? त्याचबरोबर आर्टिकल 51 ए, जी आणि 48 ए हे काय आहेत? हे आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. आणि त्याचबरोबर जे त्यांचं म्हणणं आहे, की आपण कंप्लीटली एन्व्हायर्नमेंटला बायपास करून जे डेव्हलपमेंट करतोय, ती कशी-कशी हार्मफुल असू शकते. म्हणजे पुन्हा एकदा इश्यू येतो, डेव्हलपमेंट व्हर्सेस एन्व्हायर्नमेंट. मग याच्यामध्ये काही जे आर्ग्युमेंट्स असतील, ते आपल्याला एक्झामसाठी इम्पोर्टंट असू शकतात. पुढची होती, की मोर मनी फॉर डिफेन्स, नाऊ फिक्स द प्रोसेस. जसं आपल्याला माहिती आहे, की रिसेंटली गव्हर्नमेंटने बजेटमध्ये जे आहे, ते डिफेन्स मिनिस्ट्रीसाठी किंवा डिफेन्ससाठी सगळ्यात जास्त खर्च केलेला आहे, सिंगल. तर मग त्याचबरोबर त्याच्यामध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बरोबरच कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये पण मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. बरोबर. जसं आपल्याला माहिती आहे, की 2% ऑफ जीडीपी डिफेन्स बजेट झालंय आपलं. त्याच्यामध्ये 22% जे आहे, ते आपलं हे कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी वाढवले. त्याच्यात सगळ्यात जास्त एअर फोर्सला दिलं, त्याच्यानंतर आर्मीला दिलं आणि त्याच्यानंतर नेव्हीला दिलेलं आहे. मग त्या रायटर्सचं काय म्हणणं आहे, की आपण हे तर सुधारलं. आपण बजेट अलोकेशनच्या ज्या गोष्टी असतात डिफेन्ससाठीच्या त्या तर सुधारल्या. पण आता ज्या सिस्टममधले जे फ्लॉज आहेत, लूप होल्स आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुधारा. त्यांचं म्हणणं आहे, की तुम्ही बजेट तर अलोकेट केला, पण त्याचबरोबर कसं होतं, की जे रूल आहेत, जसं की आधी एक रूल होता, की लोएस्ट प्राईस. जेव्हा बिडिंग वगैरे होती प्रोजेक्टसाठीची, त्याच्यामध्ये रूल लावायला जायचं, की लोएस्ट कॉस्ट जे असेल त्यांना भेटायची. याच्यामुळं काय व्हायचं, जे नवीन इनोव्हेटर्स होते या बाबतीतले, त्यांना तो चान्स भेटत नव्हता. लार्ज इंडस्ट्रीज ते जे ऑक्शन्समध्ये होते, ते जिंकून घ्यायचे. त्याच्यामुळे जास्त मोठ्या प्रमाणात इनोव्हेटर्सला चान्स मिळत नव्हता. त्याच्यानंतर जो डिले होत होता, तो एक गोष्ट होता, की 10-10, 15-15 वर्ष झाले, की ते फंड जे अलोकेट झालंय, त्याचा युजच होत नव्हता. या ज्या गोष्टी आहेत, त्या चेंज करा सिस्टमॅटिकली, असं यांचं म्हणणं आहे. त्याचं पुढचं आर्टिकल होतं, शूड द गव्हर्नर्स ॲड्रेस बी स्क्रॅप. तर त्याच्यामध्ये आपल्याला इम्पोर्टंट काय होतं एक्झामसाठी? मग सगळ्यात पहिलेपासून म्हणायचं तर गव्हर्नरचा रोल, त्या गोष्टी झाल्या. गव्हर्नराचं पद म्हणून काय-काय गोष्टी आहेत. त्याच्यानंतर गव्हर्नर जो ॲड्रेस देतो स्टेट लेजिस्लेचरमध्ये, तर त्याच्यामध्ये कधी देतो तो?
कधी द्यायचं असतं, जसं आपल्याला माहिती की तो दरवर्षी बजेट सेशनच्या आधी दरवर्षी एकदा आणि इलेक्शन झाल्यानंतरचं पहिलं सेशन याला तो ऍड्रेस करत असतो. मग ती कॉन्स्टिट्युशनली आहे का कसं आहे. मग त्याचबरोबर जे स्टेट कॅबिनेट आहे त्यांनी अप्रूव्ह केलेलं बजेट त्याला त्यांनी अप्रूव्ह केलेलं स्पीच त्याला देणं मॅन्डेटरी आहे का, त्याच्यामध्ये काय तो चेंजेस करू शकतो का, याबद्दल सुप्रीम कोर्टाचं एक ऑब्झर्वेशन होतं, त्यांचा एक निर्णय होता. तो काय होता, जसं त्यांनी सांगितलं इन नबम रेबिया वर्सेस डेप्युटी स्पीकर 2016 केस. मग याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे. आणि मग ओव्हरऑल हे जे आहे सिस्टीम गव्हर्नरचा ऍड्रेस ते पाहिजे की नाही पाहिजे. मग त्याच्यानंतर परत मुद्दा आहे, जर गव्हर्नर ऍड्रेस नको म्हणलं त्याच्यानंतर परत एक गव्हर्नरची जी पोस्ट आहे मग ती ठेवायची की नाही ठेवायची. जर आपण फेडरलिझमला चान्स द्यायचं म्हणलं तर त्या बाबतीत गव्हर्नरची पोस्ट कशी हे करते. मग तुम्ही कोणत्या कला आहे मग ते आपल्याला पाहायचं की गव्हर्नरची पोस्ट आपल्याला ठेवायला पाहिजे की नाही ठेवायला पाहिजे. पुढची न्यूज काय होती की प्रोक्युरमेंट ऑफ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस डिप्स 92% इन 2024-25. याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं की मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस जे आहे हे काय असतं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ते एमएसपीच्या रेटवरती घेतलं जातं. मग मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस कोणते कोणते असतात, कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या प्रॉडक्ट्सला आपण मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे त्याच्यावरती घेतो. मग त्याच्यानंतर मग परत एमएसपी म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर ते कोण अनाऊन्स करतं, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या प्रॉडक्ट्स वरती अनाऊन्स होतं, मग त्याची प्रोक्युरमेंट जे असतं ती कोण घेतं, या सर्व गोष्टी आपल्याला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. पुढची होती इंडिया जीसीसी नेशन्स साइन टर्म्स ऑफ रेफरन्स फॉर एफटीए. मग याच्यामध्ये काय होतं की जसं आपल्याला माहिती आहे आपण रिसेंटली बरेच एफटीए साइन करतोय. आता नवीन कोणतं आलंय, आता आपण कंट्रीने एक काउन्सिल बरोबर करतोय गल्फ कॉर्पोरेशन जे आहेत गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल त्यांच्या बरोबर आपण एफटीए साइन करण्यासाठी जे प्रोसेस चालू आहे आपली. तर मग त्यामध्ये याच्यामध्ये कोणत्या कंट्रीज येतात, त्याच्यामध्ये त्यांचं लोकेशन काय, मग त्या कंट्रीज बरोबर इंडिया मेजरली कोणत्या कोणत्या प्रॉडक्टच्या बाबतीत ट्रेड करतो, त्या गोष्टी झाल्या. मग आता किती ट्रेड आहे इंडिव्हिज्युअली वगैरे ते झालं, इंडिव्हिज्युअल रिलेशन्स झालं इंडियाच्या फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत. मग अजून किती त्याच्यामध्ये ग्रोथ होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये, समजा एआयचा काळ असेल वगैरे. मग त्याच्यामध्ये हा जो ट्रेड डील वगैरे आहे एफटीएम तो किती मदत करेल हे आपल्याला एक्झामसाठी पाहायचं आहे. त्याचबरोबर जीसीसी मध्ये सौदी अरेबिया पण येतो. तर मग सौदी अरेबिया जसं आपल्याला माहिती की पाकिस्तानने रिसेंटली एक डिफेन्स पॅक्ट साइन केलं होतं. मग अशा कंडिशन मध्ये सौदी अरेबिया एक रिलायबल ट्रेड पार्टनर किंवा एक स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून इंडियासाठी उभा राहू शकतो का, हे सुद्धा आपल्याला एक इंडियन फॉरेन पॉलिसीच्या हिशोबाने पाहायला पाहिजे. चालेल. तर हा होता आजचा हिंदी पेपर अनालिसिस. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. चालेल. थँक्यू.